बाबूची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे उशिरा उठलो आणि पहिले सवय माझ्या अंथरुणाच्या घड्या करायच्या. सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. अंथरुणाच्या घड्या वगैरे घातल्या आणि झोप काय झाली नाही. बाबूनी रात्रभर परेशान केलं. म्हटलं चला झाडू पण मारून घेऊ द्या. बघा या सोप्याची धूळ किती आहे. मला तर खूपच कंटाळा आला. मी रागामध्ये याला किचनमध्ये नेऊन ठेवला. म्हणजे इकडं आम्ही जास्त वापर करत नाही, फक्त झोपण्यासाठीच इकडं. बाकी आमचं राहणं खाणं पिणं सर्व तिकडंच असतं. इकडं आम्ही खूपच कमी प्रमाणात येतो. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली, कोमट पाणी पिलं 1 ग्लास. आणि हा बघा आज बकेटमध्ये आंघोळ करताना कसा रडत होता. सर्वांच्या आंघोळी झाल्या होत्या. बाबूंनी रात्री उलट्या केल्या होत्या. एक चादर पण धुवायची होती, तर म्हटलं चला कपडेच धुवून टाकू. तेच धुवायचं काम करत होते मी. रात्रभर झोपला नाही, खूप उलट्या केल्या त्याने. काय झालं काय माहिती, काही समजत नाही मला. एवढं हॉस्पिटलला जाऊन पण त्या दिवशी पण त्याची तब्येत एवढी खराब झाली होती की अचानक आम्ही फराळही नाही केलं आणि तसंच निघालो हॉस्पिटलला. आणि हे बघा यावर्षी हा आंबा आला आणि तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे आंबे आले. त्याला खूपच आंबे आले यावर्षी. आणि हे जे आहे कशाचं हे पण फळ आलेलं आहे सैतूल. आणि तिकडून कपडे वगैरे धुवून आंघोळ वगैरे करून आली घरात, तर बघतो तो हा बघा दूध होतं तिथं ठेवलेलं, तो कसा बसलेला होता. मग याचा व्हिडिओ घेतला आणि याच्या जवळ गेली तर बघा कसा पळतो. आंघोळ वगैरे करून आली होती इकडच्या घरामध्ये. म्हटलं चला थोडं स्किन केअर करूया. लिप बाम, मॉइश्चरायझर आणि सनक्रीम एवढंच असतं माझं, बाकी काहीच नाही. ते करून घेतलं. इकडं बाहेर आली तर भावानी ट्रॅक्टर आणलं होतं, कारण की शेतामध्ये पाणी न्यायचं होतं. बोरला पाणी नाही आहे, त्याच्यामुळं झाडांसाठी इथूनच पाणी घेऊन जातात घरून. घरच्या बोरला भरपूर पाणी आहे. बाबू गेला होता अंगणवाडीमध्ये त्याच्या मावशीसोबत. तो भात वगैरे घेऊन आला. 11 वाजता मी थोडेसे ड्रायफ्रूट खाल्ले होते. म्हटलं चला सिरप घेऊया खोकल्याचं, मला खूपच खोकला आला. सिरप घेतलं. मेडिसिन तर जेवण केल्यानंतरच घ्यायचं आहे, पण सिरप 3 टाईम घ्यायचं असते म्हणून आता पण घेते. आणि एवढं कडू आहे ना खूप. बाबूंनी थोडंफार खाल्लं. मला म्हणतो आई औषधी दे. त्याला औषधी दिली. आणि माझं जेवण असं होतं आजचं, 1 भाकरी, सलाद आणि टोमॅटोचा रस्सा भाजी होती. म्हटलं चला ठीक आहे असं. लगेच मग मी जेवण केल्यानंतर मेडिसिन घेतली. म्हटलं गळा थोडासा बरा होईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.